एका शांत पहाटेच्या क्षणी भक्तांच्या मनात एक आशा जागते आणि त्या आशेच्या मार्गावर उभे राहून स्वामी समर्थ स्वतः आपल्या लेकरांशी बोलायला सुरुवात करतात। स्वामी म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुम्ही धावताय, झगडताय, आयुष्यभर काहीतरी मिळवण्याच्या मागे पडताय, पण थांबा, एक क्षण स्वतःला विचारा, मी किती काळापासून स्वतःसाठी जगलोच नाही। दररोज ताण, चिंता, दुःख, भीती या गोष्टी तुम्हाला थकवतात, मन गोंधळवतात, पण मी तुम्हाला सांगतो, माणसाचं मन हेच देवाचं खऱ्या अर्थाने मंदिर असतं। मनात शांती नसेल तर कुठेही शांती मिळत नाही। लोक म्हणतात, स्वामी, आमच्या घरात समस्या आहे, पैशाची कोंडी, आरोग्याचे त्रास, नोकरीचा ताण। मी त्यांना एकच सांगतो, समस्यांच्या आकाराकडे पाहू नका, तुमच्या विश्वासाच्या ताकदीकडे पहा। विश्वासाचा दीप लावला की अंधाराला जागाच राहत नाही। माझ्या लेकरांनो, तुम्ही जेव्हा रडता तेव्हा तुमचे अश्रू मला दिसतात। तुम्ही जेव्हा मनात दडवता, कुणाला सांगू तेही मला ऐकू येतं। तुमच्या वेदना, तुमचे प्रयत्न, तुमच्या रात्री जागून केलेल्या मेहनती काहीच वाया जात नाही। प्रत्येक क्षण, प्रत्येक श्रम मी बघत असतो। तुम्हाला वाटतं मी दूर आहे, पण मी तर तुमच्या श्वासामध्ये आहे। लक्षात ठेवा, कोणत्याही वेदनेचा अंत असतो, कोणत्याही संकटाचा शेवट असतो, पण माणसाच्या प्रयत्नांचा त्याला कधीच शेवट नसतो। स्वप्न पहा लेकरांनो, पण त्या स्वप्नांसाठी झगडायलाही शिका। मी तुमच्यासोबत आहे, प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणी। इतकं लक्षात ठेवा, वाईट काळ आला की रडू नका, कारण हाच काळ तुम्हाला घडवतो। आणि चांगला काळ आला की अहंकार करू नका, कारण हाच काळ तुम्हाला मोडू शकतो। देव नेहमी त्या माणसाच्या जवळ असतो जो सत्य बोलतो, कष्ट करतो आणि लोकांचे भले करतो। म्हणून सत्कर्म करा, दुसऱ्याला मदत करा, लहान लहान गोष्टीमध्ये आनंद शोधा। माझ्या लेकरांनो, आजचा माझा संदेश एकच, भीती सोडा, चिंता सोडा, धैर्य धरा, मी आहे तुमच्यासाठी। दररोज माझं नाव घ्या, तुमचं मन शांत होईल, मार्ग स्वतः तयार होईल। जे अडथळे दिसत आहेत ते नाहीसे होतील। देवापेक्षा मोठा कुणी नाही आणि विश्वासापेक्षा मोठी ताकद नाही। तुम्ही माझी लेकरं, माझा आशीर्वाद कायम तुमच्या डोक्यावर आहे।